आजचा प्रवास आणि आजचं शूट कुठे असणार आहे ते सगळं एक्सप्लोर करणार आहे। हॅलो, तुम्ही गर्दी बघू शकता आणि ही आहे नवी मुंबईसाठी गर्दी। हे बघा, त्याने मस्तपैकी त्याच्यावरचं साडी काढलेली आहे आणि आता ते आपण बघूया काय काय आहे। मी लोकेशनवर पोहोचली आहे आणि हे इतकं सुंदर एक डिझायनर आउटलेट आहे। ब्लू कलर मध्ये बटरफ्लाय ईव्ही लाय वगैरे असं सिलेक्ट करून दिलेलं आहे। हे बघा, तर हा एकदम युनिक ब्रँड आहे आणि आपल्याला ना इथे काय होणार आहे माहितीये, इथे त्यांनी छान असे कॅन्डल्स रेडी करून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या फ्रेग्रन्स मध्ये। ओव्हरऑल सगळे डिटेल मी माझ्या इन्स्टा वर दिलेली आहे बाय रील। नमस्कार मंडळी, मी अक्षदा द ब्लॉगर आज तुमच्यासोबत आजचा प्रवास आणि आजचं शूट कुठे असणार आहे ते सगळं एक्सप्लोर करणार आहे। आणि आजचा प्रवास असणार आहे आपल्या सीवूडला। प्रॉपर ऍड्रेस मलाही माहित नाहीये कुठे आहे ते मी आता जाता जाता बघणार आहे मॅपवर। ओके, सो मी हा एक क्यूटचा असा वन पीस घातलेला आहे बिकॉज तिकडे छान कुर्तीचं वगैरे ब्रँड आहे आणि ते आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे, त्याचं शूट करायचं। सो साडी वगैरे किंवा टी शर्ट पॅन्ट पेक्षा मला असं वाटलं की थोडंसं असं क्यूट असं लुक करावं, म्हणून मी हा एक छान ब्लॅक कलरचा जो माझा ऑलमोस्ट 7 ते 8 वर्षापूर्वीचा हा ड्रेस आहे। आणि ऑफकोर्स आपण जे मॉल मधून किंवा ब्रँडेड जो गोष्टी घेतो ना ते अशाच छान टिकतात आणि तसंच त्याचं लुक आयुष्यभर त्यांचं म्हणजे त्यांचं जेवढं आयुष्य लाईफ आहे तोपर्यंत तसंच राहतं आणि खूप गोड दिसतोय हा ड्रेस। आणि त्याच्यावर मी तुम्हाला जसं सांगितलं की मी आता मेकअप सोडून देणार आहे, फक्त मी नॅचरल सनस्क्रीन वापरली आहे, त्याच्यानंतर टिंटेड सनस्क्रीन वापरली आहे, लिपस्टिक लावली, तीच लिपस्टिक थोडीशी डोळ्याला चोळली आहे आणि इथे चोळली आहे आणि मस्कारा लावला एवढंच, कारण की घामाने अक्षरशः चेहऱ्याची वाट लावते। सो बीबी क्रीम वगैरे लावून काहीही उपयोग होत नाही, म्हणून मी हे एवढंच केलेलं आहे। गळ्यात हे छोटंसं लॉकेट घातलेलं आहे आणि कारण की मंगळसूत्र मी का नाही घातलं, कारण की मला माहित नाही मी कुठे जाते आणि आता हल्ली तुम्हाला माहितीये चोरी वगैरे किती होते। मी एकटी जाणार आहे त्यामुळे मला थोडी भीती वाटते, त्यामुळे मी विचार केला की काही सोन्याचं वगैरे घालून नको जाऊया। ओव्हरऑल मी सगळी रेडी आहे, इयरिंग्स घालायचे, वॉच घालायचं आणि हेअर करायचंय। चला भेटूया आपण जाता जाता रस्त्यात, माईक लावलाय ना, ओके हा, जाता जाता आपण रस्त्यात बोलूया। बाय। हॅलो, तर आता मी निघाली आहे सीवूडला जायला। आता मी ट्रेन पकडले, सॉरी आता मी ऑटो पकडली आहे, मीटरची ऑटो आहे। मी ना ओला बघत होती बिल्डिंग खाली आल्यानंतर, कारण की थोडं मला ऊन वगैरे जास्त वाटत होतं आणि मी थोडी अनकम्फर्टेबल होती या कपड्यांमध्ये, त्यामुळे मी विचार केला की आपण ओलाने सेफ जाऊ, पण ओल्याचे 511 रुपये दाखवत होते। सो मी म्हणाली 100 रुपयात आपण जाऊन येऊ, त्याच्यापेक्षा नकोच। मग आता मी ऑटो पकडली आहे मीटरची ठाणा स्टेशन पर्यंत। ठाणा स्टेशन पासून मी जाणार आहे सीवूडला। आता मला ना ऍक्च्युली हे माहित नाही सीवूड साठी वाशी ट्रेन पकडायची की पनवेल, तर मी जिथे तिकीट काढणार लोकल तिकीट तिकडे त्या लोकांनाच विचारणार की मी पनवेलची ट्रेन पकडू की वाशीची ट्रेन पकडू। जी असेल ती त्याच्यात चढणार, सीवूडला उतरणार, बाहेर येणार आणि डायरेक्ट मीटरची ऑटो करून टाक। ठीक आहे, तिकडे मी शेअरिंग वगैरे नाही बघत होतं, डायरेक्ट मीटरची ऑटो करून, म्हणजे 100-150 रुपयात माझं जाऊन येऊन होऊन जाईल। वाशी किंवा वाशी तरी रिटर्न 34 रुपये आहे। आता सीवूड मी पनवेल वरून जाते की वाशी वरून जाते त्याच्यावरून मी तुम्हाला इन्फॉर्म करते की काय येते। ओव्हरऑल मजा येते, थोडा नवीन अनुभव मिळणार आहे आणि एक्साइटेड। हॅलो, तुम्ही गर्दी बघू शकता आणि ही आहे नवी मुंबईसाठी गर्दी। मला असं वाटतं माझी बँड वाजणार आहे। हॅलो, तर तुम्ही माझा अवतार बघू शकता, मी का मेकअप केलेला आहे, जस्ट सनस्क्रीनवर का निघाले, घामाने माझा पूर्ण चेहरा डबडबलाय, अक्षरशः वैताग आलाय ह्या गर्दीचा। आता नेरूळ ट्रेन लागलेली आहे, नेरूळ ट्रेन मला चालणार नाही, मला पनवेल ट्रेन चालणार आहे सीवूड साठी। मी वेट करते, आता बसली आहे थोडा वेळ, तिकीट काढून झाली आहे। सीवूड तिकीट पण 34 रुपयाच होतं। नेरूळ ट्रेन मध्ये चढली तर परत मला तिकडून ट्रेन परत पकडावी लागेल, त्यापेक्षा बेस्ट आहे की इथंच बसते, डायरेक्ट पनवेल पकडून सीवूडला उतरून मग पुढचा प्रवास। सो एवढी काय गर्दी नाहीये, ट्रेनला तरी स्पेशली काय गर्दी नाहीये, हे बघा तुम्ही बघू शकता। ठीक आहे, सो आज संडे मेगा ब्लॉगचं टेन्शन आहे, त्यामुळे मगाशी मला असं वाटलं की माझी बँड वाजणार आहे, पण नेरूळमध्ये ऑलमोस्ट प्लॅटफॉर्म खाली झालेला आहे। हॅलो, तर आता मी ट्रेनमध्ये बसलेली आहे, पनवेल ट्रेन लागले 12:49 ची ट्रेन आहे ठाण्यावरून। आता सीवूडला थांबेन मी आणि गर्दी नाहीये ट्रेनमध्ये बिलकुलच, हे बघा कुठेच गर्दी नाही।
पाण्याची बॉटल घ्यायला मी उठली, मी पाणी पित घेते, गाडीमध्ये ताण वगैरे लागली ट्रेनमध्ये तर, आणि ट्रेन आली, मी गेली नको, ती ट्रेन सुटण्यापेक्षा एकतर आज संडे आहे, मेगा ब्लॉकचं टेन्शन आहे, त्याच्यापेक्षा ट्रेनमध्ये जाऊन गप्प बसूया. नंतर लक्षात आलं की अरे या ट्रेन 5-10 मिनिटं थांबणार होती. इट्स ओके. आणि अजून एक सांगायची गोष्ट आहे, जर तुम्ही लोकल नेलपेंट घेताय तर तुम्हाला विचार पडत असेल की आपण चांगली ब्रँडची नेलपेंट घेऊया वगैरे, तर बिलकुल असं करू नका. जे आता नेलपेंट येतात त्या कितीही महागातल्या घ्या, त्या खूप घाणेरड्याच दिसतात जेव्हा आपण नेल्सवर अप्लाय करतो. ते तुम्ही बघू शकता. ते बघा, हा इतका सुंदर कलर होता, जेव्हा अप्लाय केल्यानंतर मी अक्षरशः प्रेमात पडली या कलरच्या, आणि विचार केला की कधी फ्युचरमध्ये जेल पॉलिश करायचं झालं तर मी हाच कलर करणार. पण ती जेव्हा नेलपेंट सुकली, माझे हातबोट इकडे तिकडे लागले, तेव्हा हे नेलपेंटचा असा शेड झालेला आहे आणि ती अशी एकदम ड्राय आणि रुखी सुखी दिसते. तर विचार करा, अशा वेळेस आपण जेल पॉलिशच करणार ना. पायाला पण लावलं, एक मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा, मी पायाला सुद्धा लावलं. मी तुम्हाला बोलली ना माझ्या पायाचा काय अवतार झालेला. मी काल घरातल्या घरात पेडिक्युअर केलं आणि हे नेलपेंट पायाला लावली. पायाचं ठीकठाक आहे, पण हाताची तर नेलपेंटची वाट लागली. आणि मी ही नेलपेंट कितीला बाय केली आहे माहिती तुम्हाला? 230 ला. 230 ची नेलपेंट जर मला हा लुक देते, तर मी ऑफकोर्स की आता सध्या जे जेल पॉलिश ट्रेंडिंग चालू आहे तेच माणसं करणार. आणि हे रील्सवाले काय काय घाबरवतात, त्याने कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता आहे. सो आता काय करायचं, आता जाऊन ही घरी आजच्या दिवस ठेवणार आणि मी ही नेलपेंट जाऊन हाताची स्पेशली तरी काढून टाकणार. मी ट्रेन सुरू झालेली आहे आणि थोडा वारा येतोय, थोडं बेटर फील होत आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेनमध्ये खूप छान छान गोष्टी मिळतात, क्लिप्स म्हणा, हेअर ॲसेसरीज, त्याच्यानंतर इयरिंग्स, लॉकेट वगैरे सगळं काही. तर आता एक ताई आहेत, त्यांनी मस्तपैकी असं त्यांच्या असा, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा, त्याने मस्तपैकी त्याच्यावरचं साडी काढलेली आहे आणि आता ते आपण बघूया काय काय आहे. क्लिप्स वगैरे, हेअर क्लिप्स मध्ये, आणि प्राइस पण विचारूया. चला, काय प्राइस आहे ताई याची? हे 50ला 3, आणि हे बोज आहेत ते 60, आणि हे 20 वाले. हा खूप सुंदर वाटेल आणि मला सूट होऊन जाईल. तुमच्याकडे जीपे आहे का? आहे ना. ओके, तर थोडीशी आता मी पण शॉपिंग करते. चांगले चांगले क्लिप्स, हेअर क्लिप्स वगैरे आहेत. आईला पण 1-2 क्लिप्स घेते. मला दे ना, हा एक दे. त्याच्यानंतर 50ला 3 आहेत म्हणालीस ना. एक ग्रे कलर दे आणि एक हात. ठीक आहे. अजून हा एक जास्वंदाचा दे. हा कितीचा आहे? 20-50ला 2. 30-50ला 2. मग ह्याच्यातला कुठला नाही घेऊ शकत? चालेल ना, ते तर ना. अजून फिरव ना थोडस. हा पाहिजे ना ते. हा बघते गोड. अच्छा, हे पण का? मग हे दे एक छोटं वालं. किती झाले माझे? 100 रुपये. ओके. तुम्हाला बोलली ना की ट्रेन मध्ये किती छान छान गोष्टी येतात. आता इयरिंग्स आले. मी जर ट्रेनने प्रवास करत गेली ना तर झाले, माझे अर्धे पैसे इथेच संपणार. ते बघ किती गोड आहेत, क्यूट जीन्स वर वगैरे घालण्यासाठी, पण अगदी नाजूक आहे, कलरफुल. काय प्राइस आहे याची? किती दिला? 10 रुपये फक्त. कोणतेही घ्या 10 रुपये. किती मस्त, फक्त 10 रुपयाला तुम्हाला हे इयरिंग्स मिळणार आहेत. आता किती गोड ऑप्शन आहे बघा. हे दे ना मला, स्कॅनर आहे ना, हे दे ना. आता ह्या सेक्शनला पूर्ण लहान मुलांचे हेअर क्लिप्स आहेत. मक्कूसाठी काहीतरी घेते क्यूट क्यूट, म्हणजे मॅडम खुश होतील. हे कितीच आहे? वाव, 10 रुपयाचे. हा एक घेते. बघ हा कलर दे, हा एक कलर दे, एक येल्लो कलर दे, आणि एक हा. सगळे पेस्टल कलर घेतलेत मुक्तासाठी. सो माझे झाले टोटल 50 रुपये. अजून बघते काय आहेत का. हे तर क्लिप आहेत माझ्याकडे. ब्रेसलेट मॅडमना घेऊन काय उपयोग नाही आहे, फेकून देते डायरेक्ट. हे पण तसं काय तिचं एवढं यूज नाही होणार आहे. नेल आर्ट पण आहे.
काय प्राइस आहे याची? फक्त 50 रुपये? सिरियसली? भारी. चला आता मी स्कॅन करून घेते, म्हणजे त्यांना उतरायचं वगैरे असेल तेव्हाच लेट नको. तर मी किती शॉपिंग करले बघा. हे याचं क्यूट पीच कलरचं मुक्कूसाठी हेअर पिन्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हा एक क्यूट येल्लो कलर आहे आणि हा एक लाईट पर्पल कलर आहे. माझ्यासाठी 10 वाले इयरिंग्स घेतले. हे अगदी सुंदर दिसतात साडीवर वगैरे. आपल्याला जेव्हा कलमकारी अजरकमध्ये जातो आणि आपण त्याच्यावर थोडे सिल्वर टच असलेले दागिने वेअर करतो आणि अगदी साधा लुक करायचा असेल सिंपल, तेव्हा हे 10 रुपयाचे कानातले अगदी गोड दिसून येणार आहेत. आणि त्याच्यानंतर हा एक ऑप्शन मला आवडला. हाही एक क्यूट ऑप्शन आहे. कदाचित तो मी आता वेअर पण करेन, तिकडे शूटवर जाऊन चेक करेन की तो चांगला वाटतोय की नाही. पण ऑलमोस्ट मी आता 150 रुपयाची शॉपिंग केलेली आहे ट्रेनमध्ये. अगदी 10-10, 20-20 रुपयाला गोष्टी विकतात, त्यामुळे काय असं वाटत नाही, ठीक वाटतं. ते क्लिप्स मला थोडेसे मला वाटते मी खूप जास्ती घेतले, पण आईचं आणि माझं रोज भांडणं होतं क्लिप्सवरून. तिला मी कितीही क्लिप्स दिले तरी तिचं ते मुक्ता तोडते आणि त्याच्यानंतर तिला मुक्तावर नाव घालायचं नसतं, कारण की मी फटके देणार मुक्तीला, म्हणून मग तिला मुक्तावर नाव घालायचं नसतं. त्यामुळे ती म्हणते अगं काय माहिती कुठे गेला, अगं काय माहिती, आणि मग तिने तोडलं तर तो हळूच उचलत आणि कचरा डब्यात टाकायचा. अशी तिला पाठीशी घालते ही. त्यामुळे क्लिप्सवरून आमची सध्या 2 दिवस भांडणं चालू होती, म्हणून मग मी क्लिप्स भरपूर सारे क्लिप्स घेतलेले आहेत आणि तिला तिच्या वाटणीच्या आईच्या साईडला काढणार. हे हे बाई तुझे क्लिप्स, आणि 2-3 क्लिप मी मला ठेवणार आहे. ओके, आता कोणता आलाय? रबाडा आलाय. रबाडा, राबाडा, राबाडा, राबाडा आता आलेला आहे. आता मी जे ब्लॉग आहे माझा तो एडिट करते आणि तुम्हाला डायरेक्ट मी आता भेटते सीबूड स्टेशनला. त्याच्या आधी काही आलं ट्रेनमध्ये तर मी ते तुम्हाला दाखवते. ओके, बाय. हॅलो, तर मी आता सीवूड स्टेशनला उतरली आणि इतकं विचित्र आहे हा स्टेशन. अगदी गोल 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 फिरून, तिथे मॉल पण आहे ना सीवूडचा, त्यामुळे मला काहीच समजत नाही. आता फायनली मला ईस्टला एक्झिट मिळालेला आहे, स्टेशन एक्झिट मिळालेला आहे, पण आता मला माहीत नाही तिथून मला ऑटो मिळेल नाही मिळेल, काहीच प्लॅन नाही आहे. खूप कन्फ्युजन आहे. उतरलं तर विचारतच जा, स्वतः फिरू नका. मी खूप फिरल्यानंतर मग मी विचारायला गेली की स्टेशन एक्झिट कुठे करून, तर मला हा रोड दाखवलाय. आता बघू, आता मला जे लोकेशनवर जायचं आहे तिथून इथे ऑटो मिळेल की मी ईस्टला आली. आता वेस्टला जायचं नसेल म्हणजे झालं, मग मी ऑटोवाल्याला सांगणार बाबा तूच फिरवून घे मला, भले पैसे जास्ती झाले तरी चालेल. बट आता मी खूप कन्फ्यूज झाली आहे इथे. ठीक आहे, सो हा आहे ईस्ट साईड सीवूडचा, हा ईस्ट साईड आहे. आणि लक्ष्मी आयकॉन करून माझ्या लोकेशनचं नाव आहे, सेक्टर 44A. ठीक आहे, आता इथे ऑटो लागले त्यांनाच विचारूया, चला. हा सीवूडचा एरिया आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता मला ऑटो मिळालेली आहे. सेक्टर 44 लक्ष्मी आयकॉन पेट्रोल पंपच्या अगदी समोर हे शॉप असणार आहे. आणि आता पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही बघा. पहिला गेल्या गेल्या मी फ्रेश अप होऊन मी माझं जे काम आहे रीलचं ते कम्प्लीट करणार आहे आणि त्याच्यानंतर मी एक्सप्लोर करणार आहे. सो तोपर्यंत वेट करा. आता मी ईस्ट आहे ना, सीवूड ईस्टला आलेली आहे मी, आणि मी जाताना वेस्टला गेलेली. जर मी ईस्ट पकडला असता ना तर मला लगेचच प्लॅटफॉर्मला मिळाला असता, एक्झिट मिळालं असतं स्टेशनचं, पण मी वेस्टला गेली त्यामुळे मला थोडं फिरावं लागलं. ठीक आहे, सो ह्या ब्रँडला यायचं असेल किंवा ह्या शॉपला तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ईस्टला यायचं, सीवूड ईस्ट सेक्टर 44 लक्ष्मी आयकॉन पेट्रोल पंपच्या अगदी समोर. ओके, सो हे त्या ब्रँडचं नाव आहे. ओके, हे त्या लोकांनी असे ब्रेसलेट्स बनवतात, त्याच्यानंतर किचन्स वगैरे बनवतात, आणि ह्यातलं आपण काहीही सिलेक्ट करायचं त्यांना द्यायचं आणि ते माझ्यासाठी जे बनत आहे ते मॅम बनवत आहेत. आणि खूप गोड आहे. सगळे मी असे ब्लू कलरमध्ये बटरफ्लाय इव्हिल आय वगैरे असं सिलेक्ट करून दिलेलं आहे. हे बघा, इथे किचनही होतं आणि ब्रेसलेटही होतं, सो मी ब्रेसलेटसाठी ऑप्शन घेतलेला आहे. आता ते माझ्या हातात बसलं नाही म्हणजे झालं. ओके, तसंच इथे कॅन्डल्स आहेत, तुम्ही बघू शकता. ओके, हॅलो, तर हा एकदम युनिक ब्रँड आहे आणि आपल्याला ना इथे काय होणार आहे माहिती आहे, इथे त्यांनी छान असे कॅन्डल्स रेडी करून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या फ्रेग्रन्समध्ये, आणि ह्याच्यात आपण कलर चूज करायचा आहे आणि त्याप्रमाणे ते कॅन्डलमध्ये तो कलर ॲड करणार आहेत. हे सगळ्या गोष्टी आहेत त्या डेकोरेशनसाठी यूज करणार आहेत. आणि हे जे
फ्लावर्स आहेत तेही डेकोरेशनसाठी यूज करणार आणि हे खास आम्ही इन्फ्लुएन्सर आलो त्यांच्यासाठी आहे. सो आता मी सिलेक्ट करते आणि कसं ते व्यवस्थित रेडी होणार आहे, कसं ती कॅन्डल दिसणार आहे हे आपण कंटिन्यू बघूया. चला. तुम्ही बघू शकता ती कॅन्डल कशी रेडी होते. त्यांनी त्याच्यामध्ये कलर ऍड केलेला आहे आणि आणि त्यातलं मेण आहे ना ते वितळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो ऑइलचे कलर टाकलेला आहे. वाव, थँक्यू गाईज. लुक ॲट धिस, कसलं सुंदर वाईब्स आहे इथलं आणि टोटल बाथरूम पासून सगळं एअर कंडिशनर आहे. ठीक आहे. आणि आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे आणि त्याच्यासाठी लिफ्ट ही अवेलेबल आहे. तुम्ही ब्रँडचं नाव बघू शकता. ओके, चलो आता मी लिफ्ट बोलवते. ही लिफ्ट आहे आणि लोकेशन अगदी इझी आहे. स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. वॉकिंग डिस्टन्सवर नाही आहे. तुम्हाला ऑटोज करावी लागणार आहे, पण माझे 30 रुपीजच झालेले आहेत ऑटोमधून. ओके, सो हे ते स्टुडिओ आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि खूप युनिक ड्रेस इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो वेडिंगसाठी वगैरे जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही इथे येऊन शॉप करू शकता. ड्रेसमध्येही खूप ऑप्शन आहे. साडीजमध्ये खूप ऑप्शन आहेत. ट्रेडिशनल साडी पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. पार्टीवेअर साड्यांचंही ऑप्शन इथे आहे. तसंच तुम्हाला इथे ज्वेलरीमध्येही खूप सुंदर ऑप्शन बघायला मिळणार आहे. ओव्हरऑल सगळी डिटेल मी माझ्या इन्स्टावर दिलेली आहे बाय रील. तर तुम्ही तिथे व्हिजिट करून ॲड्रेस, लोकेशन, परत व्हरायटीज तुम्ही चेक करू शकता. ब्लॉगिंगमध्ये मी इतकं इन्फॉर्मेट नाही करणार आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके गाईज, त्या लोकांनी मला हा एक छान गिफ्ट हॅम्पर दिलेला आहे आणि मला खूप आवडला इथे शूट करून. नवीन एक्सपिरियन्स होता, छान अनुभव मिळाला आणि मी तुम्हाला असं सांगितलं की कॅन्डल आणि ब्रेसलेट पण मिळालं आहे. सो थँक्यू सो मच राब बाय रती आणि हॅपी. हॅलो, तर आता मी ट्रेनमध्ये बसते परत रिटर्न ठाण्याला जायला. शूट झालेलं आहे, खूप छान शूट झालेलं आहे. ह्याची रील तुम्हाला माझ्या सेम नावाने इन्स्टावर बघायला मिळणार आहे. त्याने खूप छान छान आम्हाला हॅम्पर दिलेले आहेत आणि मजा आली, नवीन अनुभव मिळाला विथ ब्रँडसोबत काम करून आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन होतं आणि खूप भारी. तिथलं फॅब्रिक म्हणा, तिथलं इंटिरियर म्हणा, त्यांचं ओव्हरऑल सगळं खूप छान होतं. सो रील पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब.